इंद्रायणीचं पसायदान 1 ऑगस्ट. श्रमिकांच्या हातावर पेललेल्या पृथ्वीची जयंती. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक डॉक्टर मुकुंद शंकरराव राजपंखे. गावकुसाच्या बाहेर गाव होतं. गावकुसानं ते नाकारलेलं होतं, झिडकारलेलं होतं. गावकुसाबाहेरच्या गावाला गावपण नव्हतं. गावपण नसलेल्या गावातल्या पडक्या झोपड्यांना झोपडीपण नव्हतं. पडक्या झोपड्या नेहमीच पडत होत्या, तरीही कशाबशा तग धरून उभ्या राहत होत्या. घरपण ह्या बाबी गावकुसाबाहेरच्या गावाच्या गावीही नव्हत्या. गावकुसाबाहेरच्या गावातल्या शेतांमध्ये वेदनांचं पीक मात्र अमाप येत होतं. ह्या वेदनांच्या पिकाला जखमांचा मोहोर मात्र सर्व काळ येत होता. हा मोहोर कधीच गळून पडत नव्हता. त्याच्यावरून कधी सोप जात नव्हती. त्याला कधी कीड लागत नव्हती. ह्या जखमांच्या मोहराला आतडं कुरतडणाऱ्या भुकेची कणस लदबदून येत होती. उपाशी पोटात क्रुद्ध भूक भरत गावकुसाबाहेरचं गावकुसातल्या गावासाठी झटत होतं. मरेस्तोवर खपत होतं. हे खपणं कधीच संपत नव्हतं. खपता खपता उद्ध्वस्त होत होतं. तरीही स्वतःला सावरत गावकुसाबाहेरचं उद्ध्वस्त गाव गावकुसातल्या गावाला सजवत होतं, लख्ख करत होतं. गावकुसातल्या गावाचे सण जीवाच्या आकांतानं स्वतःच्या प्राण फुंकत साजरे करत होतं. मात्र गावकुसाबाहेरच्या गावाचा स्पर्शही गावकुसातल्या गावाला नको होता. पाप पुण्याचे विखारी अवास्तव अमानुष डावपेच आखत पापाचं दान गावकुसाबाहेरच्या गावाच्या नशिबी मांडत गावकुसातलं गाव अधिकाधिक क्रुद्ध होत चाललेलं होतं, उन्नत होत चाललं होतं. हा उन्मत्तपणा आपल्या पूर्व पुण्याईचं संचित होय. या पुण्याईसमोर गावकुसाबाहेरच्या गावानं झुकलं पाहिजे, तुकलं पाहिजे, ही धारणा गावकुसाबाहेरच्या गावावर लादत होतं. ही धारणा शास्त्रोक्त आहे, हे विधिलिखित आहे. हे विधिलिखित कुणीही मिटवू शकत नाही. हे मिटवण्याचा विचारही करणं पाप आहे. असा पापी माणूस रवरव नरकात सडत राहील, अंत नसणारं दुःख आयुष्य भोगत राहील. ह्या अंधश्रद्धा गावकुसातलं गाव गावकुसाबाहेरच्या गावावर लादत होतं. ह्या अंधश्रद्धेमुळं गावकुसाबाहेरच्या गावाचा भयगंड वाढत चालला होता. ह्या भयगंडामुळं गावाबाहेरचं गाव न्यूनगंडानं देखील पछाडलं होतं. भयगंड आणि न्यूनगंड हा गावकुसाबाहेरच्या गावाचा दिनक्रम आणि जीवनक्रम बनत चालला होता. ह्या जीवनक्रमात मुक्त आनंदाचं जगणं नव्हतं, सुखासमाधानाचे क्षण नव्हते. गावकुसाबाहेरच्या गावाला स्वतःच्या पोलादाची जाणीव होणं गरजेचं होतं. गावकुसाबाहेरच्या गावातल्या काही लेखण्या त्यासाठी पुढे सरसावल्या होत्या, पेटून उठल्या होत्या. गावकुसातल्या गावानं वाजवलेल्या विषमतेवर घाव घालत होत्या. त्यातली एक लेखणी थोडं वेगळं पोलाद घेऊन आली. लालित्यात पोलाद भरणारी ही दमदार लेखणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांची होती. जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव. ह्या पोलादी भरभक्कम आणि बुलंद आत्मविश्वासानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचे पोलादी शब्द पुढे आले. पोलादाचा धारदार सुगंध नव्यानंच अनुभवताना साहित्याचं जग स्तिमित झालं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचे पोलादी शब्द लोकक्रांतीचे प्रवर्तक ठरले. पृथ्वी शेषाच्या मस्तकावर पेललेली नसून श्रमिकांच्या हातावर पेलली आहे. ह्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्या खऱ्या सिद्धांतामुळं अवघ्या पृथ्वीला श्रमिकांच्या पोलाद हाताचा भरभक्कम आधार मिळाला. ह्या आधारामुळं गावकुसाबाहेरचं गाव दमदारपणे गावात येऊ लागलं. गावातला आपला हक्क प्रस्थापित करू लागलं. विषमतेचं निर्मूलन करण्यासाठी पुढं सरसावू लागलं. त्यामुळं श्रमिकांच्या हातावर पेललेली पृथ्वी कृतकृत्य होऊ लागली. 1 ऑगस्ट ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांची जयंती.
श्रमिकांच्या हातावर पेललेल्या पृथ्वीला स्वतःची जयंती वाटू लागली. 1 ऑगस्ट 1920ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनी आपल्याला श्रमिकांच्या हाताचा आधार मिळाला असं पृथ्वीला वाटू लागलं.